आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। अक्कलकुव्यामधल्या मदरशामध्ये 2 परदेशी नागरिक सापडले। पोलिसांकडून गुन्हा दाखल। विदेशी नागरिकांना आसरा देणाऱ्यांवर कारवाई करा, मंत्री नितेश राणेंची मागणी। भारतीय लष्कराविरुद्धच्या अपमानास्पद विधानाप्रकरणी राहुल गांधींना यूपी कोर्टाचं समन्स। 24 मार्चला सुनावणी होणार। बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे माजी संचालक उदय शंकर श्रीवास्तव यांनी दाखल केला होता खटला। छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिका पथक आणि एमआयएमच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा। अतिक्रमण हटाव कारवाईवरून नगरसेवक नासिर सिद्दीकींची महापालिका पथकाला शिवीगाळ। कार्यकर्त्यांकडून जप्त केलेल्या साहित्याची मोडतोड। मराठा आरक्षणासाठी गठीत करण्यात आलेल्या न्यायमूर्ती शिंदे समितीला मुदतवाढ। 31 जून 2025 पर्यंत शिंदे समितीला मुदतवाढ। समिती हैदराबाद आणि सातारा गॅझेट लागू करण्याबाबत अभ्यास करणार। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये असलेल्या सुदर्शन घुलेला खंडणी प्रकरणात केस कोर्टामध्ये हजर करण्यात आलं। सीआयडीकडून घुलेच्या 5 दिवसांच्या कोठडीची मागणी। कोर्टानं घुलेला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। महाकुंभमेळ्यामध्ये माघी पौर्णिमेनिमित्त 5वं पवित्र स्नान। पर्वणी साधण्यासाठी कोट्यवधी भाविक प्रयागराजमध्ये दाखल। भाजप नेते विनोद तावडेंनी कुंभमेळ्यामध्ये सहकुटुंब स्नान केलं। अध्यात्म संस्कृती आणि एकतेचा महायज्ञ म्हणजे महाकुंभ। विनोद तावडेंची प्रतिक्रिया। महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या विरोधात बदनामीकारक पोस्ट। 2 जणांना अटक। रुपाली चाकणकरांच्या विरोधात आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्यानं दोघांना अटक। सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरण। आरोपी अनुज थापनच्या कोठडीमधल्या मृत्यूप्रकरणी सुनावणी पूर्ण। मुंबई हायकोर्टाकडून निकाल राखून ठेवला। मृत्यूप्रकरणी अनुज थापनच्या आईनं संशय निर्माण करत दाखल केली आहे याचिका। शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी अपहरण आणि हत्या प्रकरण। घोलवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन पडळकर यांची बदली। मुख्य आरोपी अविनाश धोडी पोलीस चौकीमधून फरार झाल्यामुळे कारवाई।